विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या भोकर मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत। यंदा अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकरांचं आव्हान आहे। मात्र याच दरम्यान एबीपी माझाशी बोलताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर काही आरोप केले। काँग्रेसचे सर्व नेते भोकरमध्ये येत आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे राष्ट्रीय नेते इथेच सभा घेत आहेत। पण हे भोकरमध्येच का असा सवाल अशोक चव्हाणांनी केलाय। त्याचबरोबर काँग्रेसमध्ये असताना बरंच काही सोसलंय असंही चव्हाण म्हणतात। अटॅक चौकडून आहे ना। तेलंगणाचा मुख्यमंत्री येतोय, राष्ट्रीय नेते काँग्रेसचे या ठिकाणी येतात, आमदार तर ठोकून आहेत। कशा करता भोकरच का धरलंय? मग या याच्यावर जेव्हा आज बाळासाहेब थोरात यांना विचारलं आम्ही, तर बाळासाहेब थोरात असं म्हणलेले आहेत की त्यांनी त्यांचं राजकारण त्यांच्या हातानं संपवलेलं आहे। मला संपवायचा प्रश्नच नाही आहे। मी जे काही केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे आणि त्याच्यावर चिंता नाही म्हणायची। माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले, मला कोर्ट कचेऱ्या करायला लावल्या गेल्या आणि मी तरीही हे सगळं सहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।